नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला लाईक्स येत नाहीत, कमेंट येत नाहीत, अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. पण आपल्या व्हिडिओला लाईक्स, कमेंट्स का येत नाहीत किंवा व्ह्यूज का जादा वाढत नाहीत, याची काहीतरी ठराविक कारणं आहेत. ती कारणं काय आहेत हे आपण बघूया, जेणेकरून तुम्ही जर नवीन व्हिडिओ क्रिएटर असाल तर या गोष्टीचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुम्ही कोणता विषय निवडलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं CEO करत आहात का. आता CEO म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आधी आपण इथं विचारात घेऊया. त्या म्हणजे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, व्हिडिओमध्ये येणाऱ्या आवाजाची क्वालिटी कशी आहे, त्यात खरखर किंवा टर्बन्सन्स तर अशा प्रकारच्या गोष्टी तर नाहीत ना. ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ अगदी हाय लेवलच्या पद्धतीने शूट केला पाहिजे किंवा भारी चांगल्या ठिकाणी शूट केला पाहिजे असं बिलकुल काही नाही. पण व्हिडिओ शूट करत असताना काही बेसिक गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं तर व्हिडिओ निश्चितपणे चांगला बनू शकतो. आता त्या बेसिक गोष्टी काय आहेत हे पहा. व्हिडिओ शूट करत असताना तुम्ही एक चांगला आणि एकांत असा प्लेस, ज्याला जागा म्हणतो आपण, अशी जागा निवडा की जिथं आवाजाचा गोंधळ होणार नाही. किंवा तुम्हाला एखादा व्लॉग बनवायचा असेल, एखादा रस्त्यावरचा सीन घ्यायचा असेल तर तिथं मात्र तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम येणारच आहे. पण जरी आवाजाचा प्रॉब्लेम येत असला तरी तो आलेला आवाजाचा प्रॉब्लेम नंतर तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ एडिट कराल त्यावेळेला हा पूर्ण आवाज म्यूट करून तुम्ही त्याचं डबिंग देखील करू शकता. फक्त डबिंग करताना तुम्हाला अडचण अशी येणार आहे की जिथं तुमचे लिप्सिन्स आहेत, म्हणजे ओठांची हालचाल जिथं योग्य प्रमाणात व्हायला हवी तर तिथं ती तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे. जर लिप्सिन तुमचे नाही जुळले तर मात्र या गोष्टीचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण इथं विचारात घेऊया. व्हिडिओ बनवत असताना तो फार मोठा किंवा कंटाळवाणा बनणार नाही ना, याची दक्षता तुम्ही अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही अगदी फापट पसारा सांगत बसलात किंवा नको त्या गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये मांडत बसलात तर तुमचा व्हिडिओ पाहायला कोणालाही फारसा इंटरेस्ट असू शकत नाही. त्याच्यानंतर आपला व्हिडिओ रटाळवाना किंवा कंटाळवाना होणार नाही याची दक्षता तुम्ही सुरुवातीलाच घ्या. याच्यामुळं काय फायदा होतो की सुरुवातीच्या वेळेलाच जर प्रेक्षकांना कंटाळा नाही आला आणि तुमचा कंटेंट कसाही असू द्या, फक्त ते बोर नाही झाले तर ते तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघतात. आणि बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की आम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवतो, आम्ही एवढं चांगलं व्हिडिओसाठी मेहनत घेतो, पण आमचे व्हिडिओज कोणी बघत नाही. अहो कसे बघणार? त्या व्हिडिओमध्ये काहीतरी चांगला कंटेंट हवा किंवा त्याच घिसापिट्या गोष्टी नको आहेत त्या टाळल्या पाहिजेत. जर अशा पद्धतीने एखाद्या उत्कृष्ट आणि चांगल्या गोष्टीवर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवला, मी अगदी तुम्हाला 4K 8K मध्ये बनवा म्हणत नाही, पण चांगल्या क्वालिटीमध्ये जरी किमान व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांना आवश्यक आणि आकर्षक अशा गोष्टी जर सांगितल्या, प्रेक्षकांनाही त्याच्यातून काहीतरी एंटरटेनमेंट मिळालं, काहीतरी त्याच्यातून मेसेज मिळाला, काहीतरी माहिती मिळाली तर प्रेक्षक ते बघतील. अन्यथा तुमचा व्हिडिओ बघण्यामध्ये कोणाला कसा इंटरेस्ट असेल ते सांगा. बरं, एवढं करून देखील आपण काय खटाटोप एक्स्ट्रा करतो माहिती का? एवढा माझा व्हिडिओ बघ की, तेवढा माझा व्हिडिओ बघ की. कशासाठी तुम्ही रिक्वेस्ट करता? त्यांना जर व्हिडिओ बघायचा असेल, त्यांना जर व्हिडिओ आवडला तर ते स्वतःहून बघतात, तुमच्या सांगण्याची गरज नसते. आणि तुम्ही सांगितल्यानंतर तुमच्या ओळखीचे जे लोक आहेत, नीट गोष्ट लक्षात ठेवा, ते फक्त व्हिडिओ बघायचं नाटक करतात, 2-3 सेकंद बघतात आणि व्हिडिओ स्किप करतात पूर्णच्या पूर्ण. मग तिथं तुमचा व्हिडिओ चांगला जरी असला तरी त्या व्हिडिओचा काही एक फायदा होत नाही. त्यामुळे ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा मित्रांनो
की व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगलाच टाकायचा असेल आणि जर तो तुम्ही टाकलेला असेल तर या लोकांना तुम्ही सांगत बसू नका की आमचा व्हिडिओ बघा. काय होतं माहिती का, ज्या वेळेला तुम्ही सांगता की माझा एवढा खूप चांगला व्हिडिओ झाला बरं का, तुम्ही बघा बरं का आवर्जून, बघा ना बघा ना, बघ ना मित्रा, त्यावेळेला त्याला असं वाटतं की हा आपल्यावर काहीतरी लादतोय. त्याच्यामुळं त्याची व्हिडिओ बघायची जरी इच्छा असली तरी तो दडपणाखाली व्हिडिओज बघत नाही आणि तुमचा इतका चांगला कंटेंट असतो त्यामुळे त्याचे व्ह्यूज वाढण्यामध्ये पण अडथळा निर्माण होऊ शकतो. तर आता मागाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे CEO काय प्रकार आहे, तर CEOमध्ये तुम्ही याच्या टॅग्समध्ये व्यवस्थित टॅग्स लावलेले आहेत का, त्याच्यानंतर याचं एक सेक्शन असतं त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट, म्युझिक अशा बऱ्याच प्रकारचे सेक्शन असतात. तुमच्या विषयाला मॅच असणारं सेक्शन तिथं तुम्ही निवडलेलं आहे का, ह्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर याला हॅशटॅग तुम्ही लावलेले आहेत का, जे तुमच्या सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील आणि याला आकर्षक थंबनेल आणि टायटलसुद्धा तुम्हाला दिलेलं असलं पाहिजे. जर या गोष्टी तुम्ही पाळल्या तर निश्चितपणे तुमचा व्हिडिओ अगदी चांगल्या प्रकारे सेल होईल, खूप चांगल्या प्रकारचे व्ह्यूज मिळतील. तुम्ही करून बघा आणि मग मला तुमचा निर्णय सांगा. तुमच्यापैकी नवीन कोणी क्रिएटर असेल तर निश्चितपणे त्याला या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि जरी नसतीलही तरी नेमकं व्हिडिओमध्ये काय असतं हे कळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.